भीषण अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झालेत, तसेच 42 प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। हा अपघात आज सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास घडला। सापुतारा घाट हा अत्यंत वळणदार आणि खडतर मार्ग म्हणून ओळखला जातो। सकाळच्या वेळी घाट ओलांडताना बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट खोल दरीत कोसळली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं सापुतारा येथील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या अपघातामुळे सापुतारा घाट मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं मदतीसाठी मोठा फौजफाटा तैनात केलाय। स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी बचाव कार्यास मदत केली। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र वाहनाचा ब्रेक फेल होणं, चालकाचा ताबा सुटणं किंवा घाटातील धुक्यामुळे दृश्यमानता कमी होणं अशी काही संभाव्य कारणं मांडली जातात। पोलीस आणि वाहतूक विभाग याचा अधिक तपास करत आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस व प्रशासनानं तत्काळ मदत कार्य सुरू केलं। अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज लागली। सापुतारा घाट हा अवघड वळणांचा असून इथं वारंवार अपघात घडत असतात, त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक दक्षता बाळगणं आवश्यक आहे। रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे। वाहन चालकांसाठी घाटात विशेष प्रशिक्षण आणि सुरक्षिततेसंबंधी नियम कठोर करणं आवश्यक आहे। या अपघाताबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे। अपघाताची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील। प्रवाशांनी प्रवास करताना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावं। सापुतारा घाटात घडलेला हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आहे। अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य ती पावलं उचलावी लागतील। प्रवासी आणि चालकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे। सविस्तर माहिती मिळताच पुढील अपडेट देण्यात येईल। महाराष्ट्र क्रांति न्यूज साठी प्रतिनिधि किरण अहिरे, गणेश धुळे, सापुतारा। और गुजरात पार करके जा रहे थे तो ड्राइवर ने पी रखी थी दारू। हमने ड्राइवर से 2 बार कहा कि भाई जा बस रोक ले, सो ले तू आराम से। तो एजेंट बोलो कि अपन घाटी उतार के और घाटी के नीचे बस रोकेंगे। घाटी ना उतर पाए तो न बस खाई में गिर गए। कितने घायल हुए? घायल अब हमें 53-54 आदमी है सवारी बस में। इनमें 4-6